This is the discrepancy. The plaintiff has mentioned the wrong survey number here in the sale deed. Yes, sir. But we can address this with a rectification filing. एका व्यक्तीने एक मिळकत खरेदी घेतली. त्या मिळकतीचे खरेदी खत झाल्यानंतर सातबाराच्या उतार्यावर नोंद सुद्धा झाली. आणि जेव्हा ती व्यक्ती ती मिळकत प्रत्यक्षपणे वहिवाट करण्यासाठी गेली त्यावेळी लगतचा शेतकरी असे म्हणाला की ही जी मिळकत आहे ती तुमची नाही, ही माझी मिळकत आहे, या बाजूची मिळकत माझी आहे. असे का होते? आणि हे होऊ नये यासाठी कोणती ती महत्त्वाची गोष्ट असते जी आपण खरेदी खत करताना पाहणं खूप गरजेचं असतं, अन्यथा आपल्या मिळकतीचं ठिकाण सुद्धा बदलू शकतं. याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखाद्या मिळकतीचा व्यवहार होतो तेव्हा आपण व्यवहार ठरवतो, मिळकतीची कागदपत्रे काढतो, म्हणजे उतारे काढतो, त्याचे फेरफारचे उतारे काढतो. घर जागा असेल तर संबंधित नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतचे उतारे काढतो. परंतु जेव्हा मिळकतीचं ॲक्च्युअल खरेदी खत लिहिलं जातं, ते लिहिण्यासाठी आपण जातो त्यावेळी आपण अचूक चतुर्सीमा त्या खरेदी खतामध्ये नोंदवणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की मोगमपणे चतुर्सीमा सांगितल्या जातात. जर गट नंबर 1च असेल, म्हणजे उदाहरणार्थ गट नंबर 1 असा असेल आणि आपण जर तो संपूर्ण गट घेत असाल तर मोगमपणे सांगितलं जातं की या बाजूला या व्यक्तीची मिळकत आहे, त्या बाजूला त्या व्यक्तीची मिळकत आहे. जनरली कुटुंब प्रमुखाचं नाव सांगितलं जातं, परंतु ती मिळकत इतरांच्या नावावर असू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या चतुर्सीमा त्याच्या नेमक्या काय आहेत याबद्दल कोणताही कागद जो आहे तो दस्त लिहिणारे आहेत त्यांना देत नाही. त्याच्यामुळं चतुर्सीमा चुकीच्या होतात आणि मिळकतीचं ठिकाणच पूर्ण बदलून जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मिळकतीच्या पूर्व बाजूला जर गट नंबर 2 असेल आणि आपण जर पश्चिमेला गट नंबर 2 असं लिहिलं तर मिळकतीचं पूर्ण लोकेशन बदलतं. आता मूळ गट जर असेल आणि त्याची गटविभाजन मोजणी जर झालेली नसेल तर आपल्याला सिटी सर्वेच्या ऑफिसमधून त्या गटाच्या चतुर्सीमा मिळू शकतात. गटाचा जर नकाशा आपण काढला, लागूपुरती नक्कल, तर त्याच्यामध्ये चारही बाजूच्या चतुर्सीमेचे गट नंबर किंवा जे एखाद्या बाजूला रस्ता असेल किंवा अन्य काही असेल तर ते त्या ठिकाणी कागदपत्रामध्ये आपल्याला दिसून येतं. आपण तो डॉक्युमेंट काढला पाहिजे आणि तो डॉक्युमेंट आपण खरेदी खत करताना संबंधित खरेदी खत लिहिणाऱ्यांना दाखवला पाहिजे. त्याप्रमाणे चतुर्सीमा लिहिल्या पाहिजे. आता हा विषय झाला मूळ एकच गट असेल ज्याचं विभाजन झालेलं नसेल त्याबद्दल. परंतु एखादी मिळकत आहे ज्याचं सिटी सर्वेच्या उतार्या म्हणजे सिटी सर्वेचा जो नकाशा आहे तिथं मोजणी होऊन पोट हिस्से पडलेले नाहीत किंवा पोट हिस्सेची मोजणी झालेली नाही, तिथं जर आपण जाऊन पाहिलं तर गटाचाच नकाशा दिसतो. परंतु प्रत्यक्षात सातबाराचा जो उतारा आहे तर त्या सातबाराच्या उतार्यावर जे आहे ते आपल्याला काय होणार आहे की आपण 1 अ 1 ब 1 क किंवा 1 2 3 असे पोट हिस्से करून घेतलेले आहेत. परंतु त्याची मोजणी झालेली नसल्यामुळं ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये जर आपण त्या गटाचा नकाशा काढायला गेलं, गट नकाशा, तर आपल्याला फक्त मूळ गट दिसणार आणि त्याच्या चतुर्सीमा दिसणार. मग यासाठी आपल्याला ते पोट हिस्से कोणत्या फेरफारने झाले आणि त्या पोट हिस्स्याची कोणती मिळकत कोणत्या बाजूला आहे हे त्या फेरफार उतार्यावरून आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपण जर पोट हिस्स्याची एखादी मिळकत जर खरेदी करत असाल आणि त्याच्या चतुर्सीमा कुठं आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर त्याचे पोट हिस्से कसे झाले याचा आपण फेरफार काढून पाहावा आणि त्यामध्ये पूर्व बाजूला मिळकत कुठली दिलेली आहे, पश्चिम बाजूला कुठली मिळकत दिली आहे, आपण कुठली खरेदी घेतोय, ह्या सर्व गोष्टी पाहून त्या फेरफार उतार्याप्रमाणे चतुर्सीमा ज्या आहेत त्या आपण नमूद कराव्या. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपण मिळकत घेतो पूर्वेची आणि आपण चतुर्सीमा ज्या दस्तामध्ये नमूद करतो त्या पश्चिमेच्या त्या तुकड्याच्या नमूद करतो. त्याच्यामुळं मिळकत जी पूर्व बाजूला लोकेशन आपल्या मिळकतीचं असतं ते लोकेशन चतुर्सीमेमुळं पश्चिम बाजूला अशी त्यामध्ये महत्त्वाची अशी चूक होते खरेदी खतामध्ये. आणि ज्यामुळं त्या चतुर्सीमा चुकल्यामुळं आपल्या लोकेशनबद्दलचा म्हणजे त्या ठिकाणाबद्दलचा खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या भविष्यकाळामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण चतुर्सीमा या अचूक नमूद केल्या पाहिजेत, त्याची कागदपत्र पाहिली पाहिजेत, अंदाजाने लिहिलं नाही पाहिजे आणि नावं न लिहिता शक्यतो आपण गट नंबर लिहिले पाहिजेत चतुर्सीमेतले, ज्यामुळे भविष्यकाळामध्ये वाद निर्माण होणार नाहीत आणि आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि समजली सुद्धा असेल. जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर आपल्याला हाईप नावाचं बटन दिसेल, कलरचं स्टार असलेलं, त्यालाही क्लिक करा
म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आणि पेजेसवर पाहत असाल, त्या ठिकाणी अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.